सो हाय एव्हरीवन, त्या लेक्चरमध्ये आपण काय करतोय पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन हे आपल्याला फाइंड करायचं आहे. कंटेंट काय आहे तर एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 4 मधले सर्व सबटाइप्स आपण इथे करतोय. हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला क्वेश्चन मध्येच एक्सप्लेन करून सांगतो. करायचं काय पहा, आपल्याला ना x sin x हा एक फंक्शन आहे. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू tan x हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता नॉर्मली करतो ना आपण x चा डेरिव्हेटिव्ह, पहा रे सॉरी sin x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ज्यावेळेस आपण बोलतो ना sin x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x बोललो ना, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x विथ रिस्पेक्ट टू x असं आपण मेन्शन करत असतो. ठीक आहे. साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह पहा, साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू x हे आपण असं रीड करतोय. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू x असं मेन्शन करतोय आपण. Now we need to find derivative of x sin x. We need to find derivative of x sin x with respect to tan x. म्हणजे आपल्याला असं मेन्शन करायला लागेल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x sin x with respect to tan x हे आपल्याला या फॉर्मॅट मध्ये इथे असं मेन्शन करायला लागेल. तर पहा, x sin x, if we consider x sin x as u, if we consider this tan x as say v, just assume करतोय मी. ओके, सो x sin x ला मी u फंक्शन बोलतोय आणि tan x ला मी v फंक्शन बोलतोय. सो we need to find derivative of x sin x with respect to tan x means we need to find derivative of this is u. Okay, derivative of u with respect to v. हा काय आहे पहा, हा v आहे. ओके, सो we need to calculate derivative of u with respect to v हे आपल्याला फाइंड करायचं. आता मग तुम्ही पहा बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v ला मी कसं मेन्शन करू शकतो पहा, du by dx by dv by dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ u डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ v. असे dx dx कॅन्सल होऊन हा du by dvच बनणार आहे. तर मग काय करतोय आपण इथे, u इज इक्वल टू x sin x. सो डायरेक्टली आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट दिस u विथ रिस्पेक्ट टू x. तर काय बनेल पहा, u इंटू v आहे, u ॲज इट इज sin x डेरिव्हेटिव्ह, sin x चा डेरिव्हेटिव्ह करायला लागणार प्लस sin x ॲज इट इज x आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह करणार. That means du by dx is equal to x into sin x derivative is cos x. So x cos x plus sin x as it is x चा derivative 1. So du by dx जो काही आहे, ओके, तो आपण इथे फाइंड केलेला आहे, that is x cos x plus sin x here. ओके, यानंतर v फंक्शन आहे tan x. So just differentiate v with respect to x. तर v ला आपण डेरिव्हेटिव्ह करूया with respect to x. तर काय बनेल, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x बनेल. आता फायनली काय बोलतोय आपण, we need to find derivative of x sin x with respect to tan x means we need to find derivative of x sin x is u now, so we need to find derivative of u with respect to v. So du by dv means du by dx by dv by dx. असे dx dx कॅन्सल होणार आहे. ओके, तर पहा du by dx आपण फाइंड केला आहे, ॲज इट इज इथे सबस्टिट्यूट करूया. x cos x plus sin x ॲज इट इज मी सबस्टिट्यूट करतो, डिवाइड बाय dv by dx इज sec square x ॲज इट इज मी इथे सबस्टिट्यूट करतो. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ du by dv मीन्स दिस इज द व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ x sin x विथ रिस्पेक्ट टू tan x. तर आपण इथून पुढे कसं लक्षात ठेवूया पहा, एकदम सिंपल वे मध्ये, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू हा फंक्शन म्हणजे काय, याचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय याचा डेरिव्हेटिव्ह. डायरेक्टली असं आपण करूया, ऑटोमॅटिकली आन्सर मिळून जाईल. आता याला सिम्प्लिफाय करायचं असेल करू शकता, सेक स्क्वेअरला 1 बाय कॉस स्क्वेअर मेन्शन करा, तो वरती जाईल, मल्टिप्लाय होईल. हे सिम्प्लिफाय करायचं असेल करू शकता. तर पाहिलं रे, सबटाइप नंबर 2, डिफरन्शिएट दिस फंक्शन. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करायचा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. सो डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन हियर. आता या फंक्शनला जर का आपण u कन्सिडर केलं आणि या फंक्शनला जर का आपण v कन्सिडर केला, तर काय बनेल पहा, we need to differentiate u with respect to v. So du by dv हे आपल्याला फाइंड करायचं आहे. पण आपल्याला माहिती ना du by dv म्हणजे काय, du by dx by dv by dx. तुम्ही असं समजा की dx dx कॅन्सल होऊन तो du by dvच राहणार आहे. That means differentiate this function with respect to this function. That means simple, u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय v चा डेरिव्हेटिव्ह मीन्स या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तर आपण काय करूया, सेपरेटली दोघांचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया आणि तिथे जस्ट डिवाइड करूया. तर पाहिलं रे, या फंक्शनला आपण u कन्सिडर केलेला आहे, u इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x बाय 1 प्लस x स्क्वेअर. ओके, तर आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. पण तुम्ही आठवा इनवर्स फंक्शन मध्ये, ओके,
इन्व्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढण्याचे खूप सारे वेज होते. त्यातला हा कोणता मेथड आहे हे तुम्हाला आधी आयडेंटिफाय करायला लागेल. तर इथे आयडेंटिफिकेशन कसं होईल पहा. 2x डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, 2x डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर हे पाहिल्यानंतर ओके आपल्याला हा फॉर्म्युला आठवतो इथे कोणता पहा. 2 tan थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 2 tan थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा याचा फॉर्म्युला असतो साइन 2 थिटा. मी इथे मेन्शन करतो नीट पहा काय. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 tan थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो 2 tan थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हे आयडेंटिफाय केल्यानंतर आपण इथे सबस्टिट्यूट करणार. काय सबस्टिट्यूट करणार पहा. एक्सच्या जागी मी टॅन थिटा सबस्टिट्यूट करतोय. सो यू इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x जागी टॅन थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असं मी इथे मेन्शन करतोय. सो यू इज इक्वल टू काय पहा. साइन इनवर्स ऑफ पहा हा बनतोय साइन 2 थिटा. हा काय बनतोय साइन 2 थिटा बनतोय आपल्या फॉर्म्युलानुसार. सो साइन इनवर्स साइन कॅन्सल होईल. सो यू इज इक्वल टू 2 थिटा दॅट मीन्स यू इज इक्वल टू 2 थिटा काय आहे ॲक्च्युअलमध्ये. थिटा काय आहे तर टॅन इनवर्स एक्स असणार ना. जर का एक्स टॅन थिटा असेल तर थिटा कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ एक्स. थिटाला आपण टॅन इनवर्स एक्स मेन्शन करू शकतो. तर पहा बरं यूचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल. डी यू बाय डी एक्स काय बनेल पहा डेरिव्हेटिव्ह. 2 ॲज इट इज टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी यू बाय डी एक्स. सेम वे मध्ये सेकंड फंक्शन हा जो फंक्शन आहे v इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर फंक्शन आहे बरं तो. आता हे पाहिल्यानंतर आपल्याला आणखीन एक फॉर्म्युला आठवतो परत 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर वाला. ओके 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर हा असतो कॉस 2 थिटा. सो कॉस 2 थिटाचा हा फॉर्म्युला आहे. ओके सो इथे तुम्ही हे लिंक कराल म्हणजे तुम्हाला सबस्टिट्यूशन इझी बनेल. तर काय सबस्टिट्यूट करतोय मी. पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. एक्सच्या जागी मी टॅन थिटा सबस्टिट्यूट करतो इथे. ओके सो व्ही इज इक्वल टू काय बनणार कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस पहा एक्सच्या जागी टॅन थिटा टॅन स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर असा बनेल तो. सो व्ही इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ ओके 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर कॉस 2 थिटा बनला. कॉस इनवर्स कॉस कॅन्सल. सो व्ही इज इक्वल टू 2 थिटा बनला. सो व्ही इज इक्वल टू व्हॉट इज थिटा. थिटा काय असेल रे टॅन इनवर्स एक्स असेल. सो थिटा हा टॅन इनवर्स एक्स असणार. सो आता आपण डेरिव्हेटिव्ह करूया. ओके सो डी व्ही बाय डी एक्स v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज इक्वल टू ॲज इट इज टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर हा टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असा बनणार. आता पहा आपल्याला डी यू बाय डी व्ही करायचा ना म्हणजे डी यू बाय डी एक्स बाय डी व्ही बाय डी एक्स. डी यू बाय डी एक्स केला डी व्ही बाय डी एक्स पण केला म्हणजे सिम्पल या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बाय या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करायचा आपल्याला. दोघांचे डेरिव्हेटिव्ह सेम आहेत. ओके म्हणजे तुम्ही डिवाइड जरी कराल ना रे 2 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय पहा डी व्ही बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असंही कॅन्सल होऊन हे आन्सर 1च बनणार आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू दॅट फंक्शन दॅट इज इक्वल टू 1 हियर. थर्ड सब टाइप पाहिला आता डिफरन्शिएट टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू सेक इनवर्स ऑफ 1 डिवाइड बाय 2x स्क्वेअर मायनस 1. तर पाहिला आता आपल्याला एक क्लिअर आयडिया आलेली आहे की या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन मीन्स या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा जस्ट डिवाइड बाय या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तर पहा मी या फंक्शनला u असं इमॅजिन करतोय. ओके सो u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता आपण काय करतोय पहा एक्सच्या जागी साइन थिटा सबस्टिट्यूट करतोय. हे सबस्टिट्यूशन आपल्याला आयडेंटिफाय करायला लागतं. ही काही पाठ करण्याची गोष्ट नाही आहे ॲक्च्युली. जनरली अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल ना अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल ना एक साइन थिटा सबस्टिट्यूट करायचा असतो किंवा कॉस थिटा सबस्टिट्यूट करायचा असतो. कोणताही केला तरी पण चालेल. पण मी इथे साइन थिटा का प्रिफर करतोय माहिती का कारण एक्सच्या जागी जर का मी साइन थिटा समजा सबस्टिट्यूट केला ओके डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस पहा एक्सच्या जागी मी साइन थिटा सबस्टिट्यूट केला म्हणजे साइन स्क्वेअर बनला ना तो म्हणजे साइन थिटा डिवाइड बाय 1 मायनस साइन स्क्वेअर तर कॉस स्क्वेअर असतो आणि कॉस स्क्वेअरचा अंडर रूट कराल तर कॉस येईल ना म्हणजे साइन बाय कॉस हा टॅन थिटा बनेल आणि आपल्याला टॅन थिटाचाच रिक्वायरमेंट होता कारण की इकडे टॅन इनवर्स आहे. ओके सो टॅन इनवर्स ॲज इट इज मी फॉलो करतो इथे टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा हा टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होऊन जाईल. सो यू इज इक्वल टू थिटा बनेल. तर हे यावेनी हा सम सिम्प्लिफाय होतोय जर का तुम्ही एक्सच्या जागी टॅन थिटा हे सबस्टिट्यूशन केलं तर. पहा आता u इज इक्वल टू थिटा आहे ना बट व्हॉट इज थिटा पहा ना तुम्ही थिटा काय असणार आहे बाबा u इज इक्वल टू साइन थिटा दॅट मीन्स थिटा कॅन बी रिटन ॲज साइन इनवर्स ऑफ एक्स ना.
सो थिटाला मी साइन इनवर्स एक्स मेन्शन करतोय. सो यू इज साइन इनवर्स एक्स, दॅट मीन्स डी यू बाय डी एक्स म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, चलो आता सेकंड फंक्शन पहा v. आपण या फंक्शनला v असं कन्सिडर केलेलं आहे. ओके, सो v इज इक्वल टू सेक इनवर्सचा जर का कॉस इनवर्स करायचं असेल, सेक इनवर्सचा काय करतोय आपण कॉस इनवर्स. सेक इनवर्सचा जर का कॉस इनवर्स केला ना रे, तर आतमधली जी गोष्ट आहे ती एक्झॅक्टली रेसिप्रोकल होते. आतमधली जी गोष्ट ती एक्झॅक्टली रेसिप्रोकल होते. कोणता फॉर्म्युला मी इथे रेफर करतोय तर सेक इनवर्स ऑफ एक्स मीन्स कॉस इनवर्स ऑफ 1 बाय एक्स. कॉस इनवर्स ऑफ एक्स मीन्स सेक इनवर्स ऑफ 1 बाय एक्स. पहा काय सेक इनवर्स आहे. सेक इनवर्सचा जर का कॉस इनवर्स करायचा असेल तर आतमध्ये जो कोणी आहे ना रेसिप्रोकल करा. एक्स असेल तर 1 बाय एक्स करा, 4 असेल तर 1 बाय 4 करा. ओके, कॉस इनवर्स ऑफ एक्स आहे. कॉस इनवर्सला सेक इनवर्स करायचं असेल आतमध्ये जो असेल त्याचं एक्झॅक्टली रेसिप्रोकल करा. म्हणजे एक्स असेल तर 1 बाय एक्स करायला लागेल आपल्याला. तेच केलेलं आहे आपण. 1 बाय जो कोणी आहे त्याचा रेसिप्रोकल दॅट मीन्स 2x स्क्वेअर मायनस 1. पण आता हे पण पाहून आपल्याला समजतं ना की जर का आपण इथे कॉस थिटा सबस्टिट्यूट केला ना, सो 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला असतो. ओके, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. फॉर्म्युलेस तर आधी सर्वात आधी हे पाठ असलेच पाहिजे. मी 11th पासून तुम्हाला सांगत आलोय. ओके, ते जे ट्रिगोनॉमेट्रीचे आपण 31 ऑलमोस्ट काहीतरी 40 फॉर्म्युलेज लर्न करतो ना, ते सर्व इथे लागतात. पहा, लास्ट इयर मी सांगितलं होतं तुम्हाला शिकवते वेळी की खूप जास्त ॲप्लिकेशन आहेत त्यांचे. आता जस्ट डेरिव्हेटिव्ह सुरू झाला नाही का, इंटिग्रेशनमध्ये तर खूप जास्त प्रमाणात ते सर्व फॉर्म्युलेज लागतील. तर बेटर आहे पहा लवकरात लवकर, आत्ता पण जर का माहिती नसतील तर लवकरात लवकर तुम्ही पाठ करून घ्याल. तर पहा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 ला मी कॉस 2 थिटा मेन्शन केला. कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल झाला. सो v इज इक्वल टू 2 थिटा मेन्शन करतोय आपण. सो v इज इक्वल टू 2 व्हॉट इज थिटा. थिटा काय आहे ऍक्च्युली पहा बरं, थिटा काय आहे कॉस इनवर्स ऑफ एक्स आहे. सो dv बाय dx म्हणजे आता जर का डेरिव्हेटिव्ह करायचं ठरवलं dv बाय dx दॅट इज इक्वल टू ॲज इट इज. कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असतो. सो या फंक्शनचा पण डेरिव्हेटिव्ह झाला, या फंक्शनचा पण डेरिव्हेटिव्ह झाला. आता फायनली काढायचं काय आहे, मी इथे आन्सर मेन्शन करतो. नीट पहा काय, आपल्याला ना या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही फाइंड करायचं. विथ रिस्पेक्ट टू व्ही म्हणजे विथ रिस्पेक्ट टू दॅट फंक्शन. सो du बाय dv म्हणजे काय तर du बाय dx डिवाइड बाय dv बाय dx असं असणार ना. सो फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे ना इथे 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पहा बरं -2 आहे ना, हा -2 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल. सो मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 2 हे असं आपला आन्सर बनतो. ओके, तर मुलांना क्वेश्चन नंबर 4 पाहिला आता. डिफरन्शिएट कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स एक्स. म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स एक्स. ओके, तर पाहिला मी या फंक्शनला u रिप्रेझेंट करतोय. हा जो फर्स्ट फंक्शन आहे ना मी त्याला u रिप्रेझेंट करतोय. पण हा फॉर्मॅट पाहिला आपल्याला समजतो. 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर. 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर हा कोणाचा फॉर्म्युला असतो, हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला असतो. ज्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला जर का पाठ असेल ना तरच हे सबस्टिट्यूशन क्लिक होईल. फॉर्म्युलाच माहिती नाही तर तुम्हाला समजणारच नाही की एक्सच्या जागी टॅन थिटा ठेवला तर हे असं सिम्प्लिफाय पण होऊ शकतं, हे तुम्हाला समजणार पण नाही. ओके, तर सर्वात इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला. ओके, तर पहा 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, एक्सच्या जागी आपण सबस्टिट्यूट केला टॅन थिटा. जस्ट एक्स इक्वल टू टॅन थिटा मी सबस्टिट्यूट करतो. ओके, सो कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर. सो कॉस इनवर्स ऑफ हा तर कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे ना, मेन्शन केला मी इथे. कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होतोय. सो u इज इक्वल टू 2 थिटा. u इज इक्वल टू 2 थिटा बनतोय. दॅट मीन्स u इज इक्वल टू 2 व्हॉट इज थिटा. थिटा काय आहे, थिटा इज टॅन इनवर्स एक्स ना. जर का एक्स हा टॅन थिटा असेल, एक्स हा टॅन थिटा असेल. ओके, एक्स हा जर का टॅन थिटा असेल तर थिटाला आपण काय मेन्शन करतोय तर टॅन इनवर्स एक्स मेन्शन करतोय. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. सो यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट मीन्स du बाय dx दॅट इज इक्वल टू 2 ॲज इट इज टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर हा आपला du बाय dx फाइंड केला आपण, म्हणजे या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आहे. अल्टिमेटली आपल्याला काय फाइंड करायचं माहिती का, आपल्याला du बाय dv फाइंड करायचा. du मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v हे फाइंड करायचं आपल्याला. तर मग यासाठी काय करतोय आपण du बाय dx फाइंड करतोय. du बाय dx फाइंड करतोय म्हणजे या u फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय.
द सेम टाइम dv बाय dx म्हणजे v फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो. v फंक्शन तर कोण आहे? tan इनवर्स x आहे. तर v फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मीन्स tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1/1 + x² ॲज इट इज मी सबस्टिट्यूट केला इथे. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मी इथे सबस्टिट्यूट केला, या फंक्शनचा सबस्टिट्यूट केला, हे कॅन्सल झाला. सो आन्सर किती बनेल या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा? 2. ओके. तर फिफ्थ सबटाइप पाहाल रे, डिफरन्शिएट 3 ओके. 3 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू लॉग ऑफ 3 टू दी बेस x. या फंक्शनला आपण u कन्सिडर करणार. सेम सर्व जे सम्स आहेत ना या सबटाइपमध्ये सेम पॅटर्नने आपण करतोय. ओके. या फंक्शनला u बोलणार मी आणि या फंक्शनला मी बोलतोय v. आपल्याला अल्टिमेटली काय फाइंड करायचं आहे मी इथे मेन्शन करतो. आपल्याला u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v फाइंड करायचं आहे. म्हणजे या u फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v हे आपल्याला फाइंड करायचं. आणि आपल्याला माहिती du बाय dv म्हणजे du बाय dx डिवाइड बाय dv बाय dx हे आपल्याला फाइंड करायचं असतं. ओके. तर u फंक्शन तर मेन्शन केलं, तर मी इथे काय करतोय पहा, du बाय dx म्हणजे u फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x दॅट इज इक्वल टू पहा a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह असतो a रेस टू x इंटू लॉग ए. परत सांगतो पहा a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह a रेस टू x लॉग ए. तर du बाय dx आपण फाइंड केलेला आहे. ओके. मी मेन्शन करतो इथे लगेच 3 रेस टू x इंटू लॉग 3 डिवाइड बाय. आता dv बाय dx करायचा ना, म्हणजे v फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करायचा ना आपल्याला. तर आधी तरी मी याला थोडंसं सिम्प्लिफाय करतो. नीट पहा v इज इक्वल टू हे पहा लॉग a टू द बेस b. पहा लॉग a टू द बेस b मीन्स लॉग a बाय लॉग b. ओके. log a टू द बेस b मीन्स log a बाय log b. हे चेंज ऑफ बेस तेव्हा आपण यूज केला आहे लॉगॅरिथम मधला. पहा log a टू द बेस b याला आपण log a बाय log b असं आपण मेन्शन करत असतो. बरोबर. log 3 तर कॉन्स्टंट आहे. log 3 काय आहे? कॉन्स्टंट आहे. ओके. सो मी v ला कसं रिप्रेझेंट करतोय पहा नीट. log 3 बोलतोय इथे इंटू 1 डिवाइड बाय log x. जस्ट थोडंसं सेपरेट करून दिलं मी. आता मी डिफरन्शिएट करतोय. v चा डेरिव्हेटिव्ह इज dv बाय dx. ओके. v फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इज dv बाय dx दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट log 3 ॲज इट इज. आता तुम्ही नीट पहा काय कोणता फॉर्मॅट आहे. आधी आपण फॉर्मॅट आयडेंटिफाय करूया. याला जर का मी x बोलला ना तर 1 डिवाइड बाय x. पहा 1 डिवाइड बाय x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? -1 बाय ओके. थोडंसं स्पेस कन्स्ट्रेंट ॲक्च्युली. सो log 3 मेन्शन करतो. log 3 ॲज इट इज. पहा 1 डिवाइड बाय x 1 डिवाइड बाय x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? -1 बाय x चा स्क्वेअर. बरोबर ना. हा असतो ना डेरिव्हेटिव्ह. सांगा हा x आहे का? नाहीये. सो इन केस जर का हा x नसेल, डमी x असेल, सो त्या डमी x च्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 बाय x. त्याने आपण मल्टिप्लाय करत असतो. तर मग हा ॲक्च्युली आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. बरं. मग मी इथे लिहितोय dv बाय dx म्हणून. डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केलेला आहे. ओके. सो dv बाय dx जो काही फाइंड केला मी इथे ॲज इट इज पेस्ट करतो. काय फाइंड केलं पहा आपण log 3 इंटू -1 बाय log x चा होल स्क्वेअर. ओके. इंटू काय आहे तर 1 डिवाइड बाय x आहे. तर हा log 3 कॅन्सल होईल. बरं. हा मायनस साईन आहे इथे. सो मी -3 रेस टू x. पहा -3 रेस टू x पण वरतीच जाणार आहे. ओके. इंटू x इंटू हे log x चा होल स्क्वेअर तो पण वरतीच जाणार आहे. सो log x चा होल स्क्वेअर. हा 2 इथे नाही येत. ओके. log x चा होल स्क्वेअर आहे. log x चा होल स्क्वेअर आणि log x स्क्वेअर डिफरन्स आहे. x चा स्क्वेअर आहे इथे x चा स्क्वेअर नाही आहे. log x कंप्लीट टर्मचा स्क्वेअर आहे. x चा स्क्वेअर असला असता तर 2 इथे येत असतो, पण या केसमध्ये तो नाही येत. ओके. तर हा पहा आपला आन्सर असणार. तर पाल मुलांनो क्वेश्चन नंबर 4 मधला 6th सबटाइप डिफरन्शिएट tan इनवर्स ऑफ cos x बाय 1 + sin x विथ रिस्पेक्ट टू sec इनवर्स x. म्हणजे काय रे, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू दिस फंक्शन. एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. कसं करतोय आपण याला सॉल्व? सो आय एम कन्सिडरिंग फर्स्ट फंक्शन ॲज u. या फंक्शनला मी u बोलतोय. सो u इज ॲक्च्युली tan inverse of cos x डिवाइड बाय 1 + sin x. ठीक आहे. v काय आहे पहा, v इज बेसिकली sec इनवर्स ऑफ x.
तर फर्स्ट फंक्शनला आपण u बोलतोय आणि सेकंड फंक्शनला मी v कन्सिडर करतोय. तर पुढे पहा, u can be written as tan inverse of cos x ला मी काय मेन्शन करतोय माहिती, cos x ला मी cos स्क्वेअर x बाय 2 मायनस साइन स्क्वेअर x बाय 2. आता हे पहा, हे फॉर्म्युलेज माहिती असणं फार इम्पॉर्टंट आहे. कोणता फॉर्म्युला मेन्शन केला मी इथे लिहितोय, पहा नीट पहा. cos 2 थीटा इज ॲक्च्युअली cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. cos 2 थीटा इज cos स्क्वेअर थीटा मायनस ऑफ साइन स्क्वेअर थीटा. 2 थीटा असेल तर थीटा, 2 थीटा असेल तर थीटा, असं करायचं असतं. मग x असेल तर काय, x बाय 2, पहा ना हाफ केला ना, सो x असेल तर x बाय 2. सो cos x चा फॉर्म्युला मी cos स्क्वेअर x बाय 2 मायनस ऑफ साइन स्क्वेअर x बाय 2 असा मेन्शन केला. आणि त्यानंतर 1 प्लस साइन 2 थीटा, 1 प्लस साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो माहिती का, cos थीटा ओके प्लस साइन थीटा होल स्क्वेअर. हा बेसिकली 1 प्लस साइन 2 थीटाचा फॉर्म्युला असतो. तर पहा आता हा जो काही फॉर्म्युला येणार आहे 1 प्लस साइन 2 थीटाचा, हा फॉर्म्युला मी इथं रेफर करणार. 2 थीटा असेल तर थीटा, 2 थीटा असेल तर थीटा. ओके, तर 1 प्लस साइन एक्स काय करणार मी इथं मेन्शन करतोय cos x बाय 2 प्लस साइन x बाय 2 होल स्क्वेअर. मी असं इथे रिप्रेझेंट करतोय. पहा ना, 2 थीटा असेल तर थीटा मेन्शन करणार ना, प्लस असेल प्लस साइन, प्लस असेल प्लस साइन, एक्स असेल तर x बाय 2 हाफ करायचा, 2 थीटाचा हाफ थीटा, एक्सचा हाफ x बाय 2 मेन्शन करायला लागेल आपल्याला. तर हा जो काही फॉर्मॅट आहे किंवा आपण हे जे काही फॉर्म्युलेज इथे यूज केलेले आहेत, तर ना हे डिटेक्ट करणे डिफिकल्ट आहे. पहा ओके, डिफिकल्ट बोलण्यापेक्षा ना या पुढचे 2 स्टेप इमॅजिन केल्यानंतर आपल्याला समजतं की आपण हा फॉर्म्युला का मेन्शन केला इथे. cos 2 थीटाचे टोटल 4 फॉर्म्युलेज आहेत. ओके, cos 2 थीटाचे आणखीन पण फॉर्म्युलेज आहेत, जसं की एक आहे पहा 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हा पण cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहेच आहे. cos 2 थीटाचा आणखीन कोणता फॉर्म्युला पहा, 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 हा पण आहे. आणखीन 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा हा पण आहे. टोटल 4 फॉर्म्युलेज आहेत, पण त्यातला हाच रेफर केला आपण. ओके, तर याचं रिझन तुम्हाला 2 स्टेपच्या नंतर समजेल. पहा, तर पहा आता तर आता काय यूज करतोय मी, ए स्क्वेअर. हे पहा, ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर माहितीच आहे ना आपल्याला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय, ए मायनस बी. ओके, इंटू काय रे, तर ए प्लस बी. सो इंटू ए प्लस बी हे असं आपल्याला करायला लागेल इथे. जस्ट डिवाइड बाय. पहा रे, या ब्रॅकेटचा होल स्क्वेअर आहे. मग मी काय करतोय पहा, cos x बाय 2 प्लस साइन x बाय 2 चा होल स्क्वेअर आहे. जस्ट याला मी रिपीट लिहितोय, परत लिहितोय पाहिजे तर. आता एक ब्रॅकेट तर हा कॅन्सलच झाला, कारण की हे दोघे पण एक्झॅक्टली सेम आहे. सो ॲज इट इज याला मी कॅन्सल करून देतोय. तर क्वेश्चन आपला इतका राहतो, cos x बाय 2 मायनस साइन x बाय 2 बाय cos x बाय 2 प्लस साइन x बाय 2. पण इथे पहा तुम्ही, तर तो टॅन इनवर्स आहे. मी हे मेन्शन करतो इथे, नीट पाहाला. u इज इक्वल टू काय आहे, तर टॅन इनवर्स ऑफ. ओके, काय तर cos x बाय 2 मायनस साइन x बाय 2 डिवाइड बाय cos x बाय 2 प्लस साइन x बाय 2. तर हा फॉर्मॅट बनला आता क्वेश्चनचा. इथून पुढचे मॉडिफिकेशन पाहाल तुम्ही. cos x बाय 2 ने डिवाइड करायचा. काय म्हणतो नीट पहा, अप्रोच काय माहिती का आपला, इथे जर का टॅन इनवर्स असेल ना, आतमध्ये पण टॅन आला पाहिजे, म्हणजे टॅन इनवर्स आणि टॅन विल गेट कॅन्सल. सो आतमध्ये टॅन आणण्यासाठी मी काय करतोय, तर मी cos x बाय 2 ने डिवाइड करतोय. तर पहा, मी जस्ट इथे cos x बाय 2 ने डिवाइड करतोय. तर कोणाला डिवाइड करतोय पहा, न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर दोघांना पण. ओके, cos x बाय 2 परत पहा cos x बाय 2. सो cos x बाय 2 ने आपण इथे डिवाइड करूया. आता cos x बाय 2 ने डिवाइड केल्यानंतर काय बनेल पहा, तर u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इथे बनेल 1, हे कॅन्सल होईल, 1 बनेल. 1 मायनस नीट पहा साइन बाय कॉस काय, टॅन. ओके, सो दिस इज टॅन x बाय 2 हियर, टॅन x बाय 2 जस्ट डिवाइड बाय, पहा दिस इज कॅन्सल 1. सो 1 प्लस टॅन ऑफ x बाय 2, पहा हा टॅन x बाय 2 आहे. सो 1 प्लस टॅन x बाय 2 हा असा बनेल. ओके, ऑलमोस्ट आपण पोहोचलो इथे आन्सर पर्यंत. आता मी 1 ला काय करतोय माहिती का, 1 ला मी टॅन पाय बाय 4 मेन्शन करतोय. टॅन पाय बाय 4 मायनस ऑफ टॅन x बाय 2. ओके, जस्ट डिवाइड बाय 1 प्लस पारे टॅन x बाय 2 ॲज इट इज मेन्शन करतोय. जस्ट याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये मी टॅन पाय बाय 4 मेन्शन करतोय. नीट पहा,
टॅन इनवर्स यूला यू, ओके. 1च्या जागी मी tan π/4 मेन्शन करतोय. मायनस ऑफ tan x/2 बाय 1 प्लस tan π/4 म्हणजे 1 ना, ओके. आणि tan x/2 ला मी ॲज इट इज मेन्शन करतोय. आता तुम्हाला हा फॉर्मॅट आयडेंटिफाय करायचा आहे, केलंच असणार आहे तुम्ही. पहा tan इनवर्स ऑफ काय, tan a minus tan b by 1 plus tan a tan b is nothing but tan a minus of b. हा tan a minus b चा फॉर्म्युला काय असतो, tan a minus tan b by 1 plus tan a tan b. त्याचा जस्ट रिव्हर्स यूज केला ना आपण. सो tan इनवर्स आणि tan तर कॅन्सल होणारच आहे असंही. सो u इज इक्वल टू काय बनतो पहा, u इज इक्वल टू π/4 मायनस ऑफ x/2 असा बनतो. मग सांगा बरं यूचा डेरिव्हेटिव्ह काय, यूचा डेरिव्हेटिव्ह पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, ओके. यूचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस पहा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा 2 ॲज इट इज आपण सबस्टिट्यूट करतो ते, ओके. कारण की हा 2 हा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन ट्रीट करू शकता तुम्ही इथे. 1/2 हा मल्टिप्लिकेशनमध्ये आणि 2 डिव्हिजनमध्ये. सो कॉन्स्टंट जर का डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर तो ॲज इट इज जस्ट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सो व्हॅल्यू ऑफ du बाय dx इज मायनस ऑफ 1/2. तर du बाय dx चा व्हॅल्यू जो येणार आहे तर तो -1/2 आहे. नीट पाहत आपल्याला करायचं काय आहे, एक फंक्शन होता u, सेकंड फंक्शन वॉज v, ओके. आपल्याला फाइंड काय करायचं होतं माहिती का. आता मी जो फायनल आन्सर आहे ना तर मी थोडंसं इथे लिहिण्याचं ट्राय करतो पहा, ओके. जस्ट रब करून देतो पाहिजे तर. हा वाला पार्ट तुम्ही आधी मेन्शन कराल, स्पेस कन्स्ट्रेंट आहे थोडंसं, तर मी हा पार्ट रब करतोय आणि इथे मी पुढचा प्रोसिजर मी इथे रिप्रेझेंट करतोय, ओके. तर पाल रे, आपल्याला फाइंड काय करायचं माहिती का, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v फाइंड करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू तो फंक्शन मीन्स v हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता du बाय dv म्हणजे काय, du बाय dx बाय dv बाय dx हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो इट इज du बाय dx. du बाय dx ऑलरेडी फाइंड केला, दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ हाफ. मायनस हाफ आहे du बाय dx. आता dv बाय dx मेन्शन करणार ना आपण डिनॉमिनेटरमध्ये. सो इट इज dv बाय dx. तर आता पहा v फंक्शन काय आहे पहा, v फंक्शन इज सेक इनवर्स ऑफ x, ठीक आहे. सो dv बाय dx सांगा बरं, v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 बाय x अंडर रूट ऑफ x² मायनस ऑफ 1 हा सेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह असतो. तर मी इथे सबस्टिट्यूट करतोय सेक इनवर्स x. सो dv बाय dx व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट करतो, दॅट इज 1 डिवाइड बाय x अंडर रूट ऑफ x² मायनस ऑफ 1. हा जातो एकदम वरती न्यूमरेटरमध्ये. सो मायनस ऑफ x अंडर रूट ऑफ x² मायनस ऑफ 1 डिवाइड बाय दिस 2. सो हा आपला आन्सर बनणार आहे. आता करूया 7th सबटाइप, डिफरन्शिएट x रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x रेज टू साइन x. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x रेज टू साइन x हा आपल्याला फाइंड करायचा आहे. मी काय या फर्स्ट फंक्शन दॅट इज x रेज टू x ला मी u कन्सिडर करतोय, ठीक आहे. यानंतर मी काय करतोय, हा जो सेकंड फंक्शन आहे ना रे v, त्याला मी x रेज टू साइन x मी असं कन्सिडर करतोय. फर्स्ट फंक्शनला u कन्सिडर केला, सेकंड फंक्शनला मी v कन्सिडर केला. फायनली करायचं काय आहे, मला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मीन्स u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v हे मला फाइंड करायचं आहे. बट वी नो दॅट du बाय dv म्हणजे काय, du बाय dx बाय dv बाय dx. पहा नीट, du बाय dv म्हणजे काय, u चा डेरिव्हेटिव्ह बाय v चा डेरिव्हेटिव्ह हे असं आपल्याला करायला लागेल. तर पहा आता u इज इक्वल टू x रेज टू x आहे, u इज इक्वल टू काय आहे x रेज टू x. सो u चा डेरिव्हेटिव्ह करायचा आपल्याला डायरेक्टली. पण तुम्ही हा फंक्शन पाहाल तर तुम्हाला हे क्लिक होईल, क्लिक झालंच पाहिजे. दिस इज फंक्शन रेज टू फंक्शन फॉर्म. हा काय आहे, फंक्शन रेज टू फंक्शन. मग फंक्शन रेज टू फंक्शन फॉर्म असल्यानंतर डेरिव्हेटिव्ह कोणत्या मेथडनी करायचं असतं हा तुम्ही विचार करा. तर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचा हा आर्टिकल आहे. फंक्शन रेज टू फंक्शन असेल तर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन, बरोबर. सो जस्ट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग यू दोन्ही साईडला लॉग घेणार. सो लॉग यू कॅन बी रिटन ॲज लॉग ऑफ एक्स रेज टू एक्स हिअर. दॅट मीन्स लॉग यू कॅन बी रिटन ॲज हे पहा आहे एक्स इथे येतं. सो एक्स इंटू लॉग एक्स. आता डिफरन्शिएट करतो मी डायरेक्टली. पहा मी याला एक्स समजणार, डमी एक्स. इथे मेन्शन करतोय मी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतोय. आता पहा मी याला डमी एक्स समजणार याला, ओके. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 बाय एक्स, पण ॲक्च्युअलमध्ये हा एक्स नाहीच आहे ना. सो जस्ट डेरिव्हेटिव्ह करतोय आपण, ओके. जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. सो त्या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा du बाय dx असेल ना, u चा डेरिव्हेटिव्ह du बाय dx, ओके. दॅट इज इक्वल टू पहा विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतोय बरं मी याला.
काय आहे हा, तर हा u इंटू व्ही आहे बरं, u इंटू व्ही आहे हा. u इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय, u फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. ठीक आहे चलो, प्लस पहा लॉग एक्स ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करायला लागेल आपल्याला, एक्स करायला लागेल. सो du बाय dx इज इक्वल टू ओके, हा u इथे डिव्हिजनमध्ये, ओके, या साईडला जाऊन तो मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. ओके, एक्स इंटू पहा बरं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. ओके, प्लस लॉग एक्स ॲज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बनणार आहे, तर 1 बनणार आहे. सो व्हॅल्यू ऑफ du बाय dx इज ॲक्च्युली u. व्हॉट इज u? u इज एक्स रेज टू एक्स ना. ओके, कॅन्सल, सो 1 बनेल, प्लस दिस इज लॉग एक्स. सो du बाय dxचा जर व्हॅल्यू आपण फाइंड केला काय, एक्स रेज टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. मेन्शन करतोय मी, du बाय dx इज एक्स रेज टू एक्स इंटू काय रे, इंटू 1 प्लस लॉग एक्स. मी इथे ॲज इट इज मेन्शन केला. आता काय करणार माहिती का, आपण करणार dv बाय dx. ओके, dv बाय dx फाइंड करणार आता. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ v इज एक्स रेज टू साइन एक्स. vचा व्हॅल्यू काय आहे, तर एक्स रेज टू साइन एक्स आहे. म्हणजे परत पहा, फंक्शन रेज टू पॉवर फंक्शन रेज टू पॉवर फंक्शन रेज टू फंक्शन असेल तर आपल्याला माहिती दोन्ही साईडला आपण काय घेणार, लॉग घेणार. ओके, सो लॉग v इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू साइन एक्स असं आपण मेन्शन करू शकतो. जस्ट दोन्ही साईडला आपण लॉग घेऊया. ओके, आता काय होईल पहा, लॉग v इट कॅन बी रिटन ॲज, हा साइन एक्स तर इथे येणार. ओके, सो साइन एक्स इंटू लॉग एक्स बनणार ना. आता मी इथे मेन्शन करतोय पहा, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सने आपण डिफरन्शिएट करूया. मग तुम्ही मला सांगा, याला जर का मी डमी एक्स बोलला तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 बाय एक्स. पण ॲक्च्युअलमध्ये हा एक्स नाहीच आहे ना, तो एक्स नाहीच आहे ॲक्च्युअलमध्ये. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. त्या व्हीचा डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करायचं. दॅट इज इक्वल टू, हे पहा हे u इंटू व्ही आहे, u इंटू व्ही. ओके, u इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह कसं करणार पहा आपण, तो फर्स्ट फंक्शन u ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे कोण आहे, तर लॉग एक्स आहे. प्लस पहा तो लॉग एक्स सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह करणार आपण कोणाचा, फर्स्ट फंक्शनचा म्हणजे साइन एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह करणार. तर पहा आता dv बाय dx काय बनणार पहा, dv बाय dx काय बनणार, v तिकडे जाऊन मल्टिप्लिकेशनमध्ये. ओके, साइन एक्स. ठीक आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 बाय एक्स. सो असं लिहितोय मी, साइन एक्स बाय एक्स मेन्शन करतोय. प्लस पहा रे लॉग एक्स ॲज इट इज. ओके, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, तर तो कॉस एक्स असतो ना. सो हा dv बाय dxचा व्हॅल्यू आपण फाइंड केला आहे. हा जो काही फाइंड केला व्हॅल्यू, हा व्हॅल्यू ॲज इट इज मी इथे सबस्टिट्यूट करतोय. ओके, तर पाहाल नीट, व्हॉट इज व्हीचा व्हॅल्यू काय, एक्स रेज टू साइन एक्स. ठीक आहे चलो, सो एक्स रेज टू काय मेन्शन करतोय पहा मी इथे, साइन एक्स. ओके, त्यानंतर साइन एक्स बाय एक्स, साइन एक्स बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स. ओके, हा आपला आन्सर असेल. हा लॉग एक्स इंटू हा कॉस एक्स आहे बरं ॲक्च्युली. ओके, जर का दिसत नसेल तर प्लीज समजून घ्या, कॉस एक्स आहे. तर हा आपला आन्सर असेल. या आन्सरला पाहिजे तर सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही. म्हणजे हा जो एक्स आहे ना, हा एक्स इथे जाऊन मल्टिप्लिकेशनमध्ये होऊन जाईल, मग तोच एक्स परत वरती जाऊ शकतो. ओके, सो याचं सिम्प्लिफाईड व्हर्जन पण तुम्ही मेन्शन करू शकता. आता पहा ना, टेक्स्टबुकमध्ये त्यांनी कसं सिम्प्लिफाय केलेलं आहे त्याला. तर एक्स रेज टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स डिवाइड बाय एक्स रेज टू एक्स आहे तो. हा पहा, एक्स रेज टू एक्स जो आहे ना, हा तो वरती गेल्यानंतर, सॉरी, एक्स रेज टू साइन एक्स जो आहे ना, तर तो वरती गेल्यानंतर एक्स रेज टू मायनस साइन एक्स बनेल. तर मी काय करतोय, एक्स रेज टू काय, मायनस ऑफ साइन एक्स असंच बनेल ना. पहा ना तुम्ही, एक्स रेज टू साइन एक्स ज्यावेळेस वरती जातो, ओके, तर तो एक्स रेज टू मायनस साइन एक्स बनतो. ठीक आहे, आता डिनोमिनेटरमध्ये पहा बरं, साइन एक्स आहे. ओके, प्लस साइन एक्स आहे, एक्स इथे जाऊन मल्टिप्लिकेशन ना. सो प्लस एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स होल डिवाइड बाय दिस एक्स ॲज इट इज मेन्शन करतोय मी. ठीक आहे, आता यापुढे काय पहा रे, बेस सेम आहे. म्हणजे पॉवरचं ॲडिशन म्हणजे काय रे, एक्स मायनस ऑफ दिस इज साइन एक्स. ओके, इंटू काय, तर 1 प्लस लॉग एक्स. ओके, होल डिवाइड बाय काय आहे हा, तर हा साइन एक्स प्लस एक्स लॉग एक्स आहे. आणि हा जो एक्स आहे ना रे, हा एक्स वरती जाऊन याला मल्टिप्लायच होणार आहे असं. पण आता परत पहा, बेस सेम म्हणजे पॉवरचं ॲडिशन म्हणजे एक्स रेज टू पॉवर काय बनेल माहिती का, 1 प्लस एक्स मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स होल डिवाइड बाय साइन एक्स
प्लस एक्स लॉग एक्स या फॉर्मॅटमध्ये टेक्स्टबुकच्या मागे आन्सर मेन्शन केलेला आहे. ओके, हा पण आन्सर करेक्टच आहे, पण जस्ट हे सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे असं समजाल. म्हणजे जर का ऑप्शनमध्ये हा असं ऑप्शन असेल ना रे, तर आपल्याला त्या आन्सरपासून मॉडिफाय करून हा आन्सर आलाच पाहिजे, म्हणजे करता आलं पाहिजे आपल्याला. ओके, तर हा आन्सर असेल पहा. तर पाहाल हा लास्ट सबटाईप आहे, सबटाईप नंबर 8. डिफरन्शिएट दिस फंक्शन, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. तो जो फर्स्ट फंक्शन आहे ना, हा फर्स्ट फंक्शन त्याला मी यू कन्सिडर करतोय. आय एम ॲज्युमिंग दिस सेकंड फंक्शन ॲज से व्ही. सेकंड फंक्शनला आपण काय व्ही ॲज्युम करतोय. करायचं काय आहे माहिती का आपल्याला, वी नीड टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मीन्स फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन. हा आपल्याला पॉईंट फाइंड करायचा आहे. मी काय लिहितोय याला, du बाय dv म्हणजे du बाय dx बाय dv बाय dx म्हणजे फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. हे असं करायचं असतं आपल्याला. आता फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करणार ना आपण, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करणार. तर पाहिल्यानंतर आता तुम्हाला बेसिकली अप्रोच डिसाईड करायचा आहे, एक्झॅक्टली कोणत्या वेमध्ये आपण याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. काही जणांना असं पण वाटू शकतं की हा टॅन इनव्हर्स ऑफ एक्स आहे, डमी एक्स. ओके, खूप मोठा आहे तो डमी एक्स, ऍक्च्युली फार कॉम्प्लिकेटेड होईल, तुम्ही करून पाहाल थोडंसं. तर पहा, हे आयडेंटिफाय करणे फार इम्पॉर्टंट आहे. आता हे पाहून मला असं वाटत आहे ओके की हा कदाचित सबस्टिट्यूशन मेथडचा सम आहे. म्हणजे एक्सच्या जागी काहीतरी सबस्टिट्यूट करायचा असतो. ओके, एक्सच्या जागी काहीतरी सबस्टिट्यूट करायचा असतो. एक्सरसाइज 1.2 मध्ये जे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन्स होते नाही का, त्यांचे आपले डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. त्यातला एक सबटाईप होता इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स डेरिव्हेटिव्ह बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. म्हणजे सबस्टिट्यूट करायचं असतं काहीतरी. तर हे आयडेंटिफाय करणे फार इम्पॉर्टंट, आणि हे तेव्हाच आयडेंटिफाय होईल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस कराल. म्हणजे असे सम्स तुम्ही जास्तीत जास्त ज्यावेळेस करायला लागणार आहे, ऑटोमॅटिकली तुम्हाला याची प्रॅक्टिस होऊन जाईल. म्हणजे पाहिल्यावरती समजून जातं ऑटोमॅटिकली की हा सबस्टिट्यूशन मेथडचा सम आहे. आता मी असं ॲझ्युम करतो पहा की तुम्हाला हे पाहून नाही समजलं की हा सबस्टिट्यूशन आहे. हे पाहून ठीक आहे, चलो मला पण नाही समजत आहे असं मी इमॅजिन करतो की मला समजत नाही की याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करणार. ठीक आहे, चलो हे सोडून देऊया आपण. ॲटलिस्ट हे पाहून तरी समजू शकता ना. तुम्ही लिंक करा ना. इथे एक्सला जर का मी साइन थिटा सबस्टिट्यूट केला, काय साइन थिटा, एक्सला मी काय सबस्टिट्यूट करतोय साइन थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर काय बनतोय रे, कॉस स्क्वेअर. कॉस स्क्वेअरचा अंडर रूट काय, कॉस बनतो ना. म्हणजे वरती काय बनतं माहिती का, 2. पहा, एक्सला मी साइन थिटा बोललो होतं, हा तर सिम्प्लिफाय केल्यानंतर कॉस थिटा बनला. ठीक आहे, डिवाइड बाय पहा साइन ना, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा असं बनतो ना तो. आता 1 मायनस 2 साइन स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आपल्याला काय बनत असतो, कॉस 2 थिटा बनत असतो. म्हणजे काहीतरी सिम्प्लिफाय होत आहे हे. ओके, आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय कराल ना तर तुम्हाला असं समजेल की 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज नथिंग बट साइन 2 थिटा डिवाइड बाय हा काय आहे, तर हा कॉस 2 थिटा आहे. आणि आपल्याला हे पण माहिती परत की साइन 2 थिटा बाय कॉस 2 थिटा इज टॅन 2 थिटा. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होऊ शकतो. आणि मग एक जनरल आयडिया जर का तुम्हाला आली ना की हा सबस्टिट्यूशन मेथडनी होणार, तर याला पण तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडच ट्राय करा. कारण की जनरली सेम मेथडनीच होत असतात हे सम. जर का तुम्ही पाहिला ना आतापर्यंत आपण जे केलेलं आहे, याच्या आधीचा एक कोणता तरी सम होता, एक्स रेस टू एक्स होता आणि एक्स रेस टू साइन एक्स. दोनही ठिकाणी लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आपण यूज केला होता नाही का. इथे लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनने आपण सॉल्व्ह केला, सो ऑटोमॅटिकली इथे पण आपण लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशननीच सॉल्व्ह केला होता तो. मी असं म्हणत नाही की हे गरजेचं आहे प्रत्येक केसमध्ये असंच होईल, पण मी जस्ट एक तुम्हाला आयडिया देतोय की बऱ्यापैकी केसेसमध्ये असंच असतं. म्हणजे इथे जर का सबस्टिट्यूशन मेथड तुम्ही आयडेंटिफाय केला ना, आणि इथलं हा जो जर का मेथड तुम्हाला आयडेंटिफाय नसेल होत ना, मी तुम्हाला हे सजेस्ट करतोय फक्त की तुम्ही इथे पण सबस्टिट्यूशन मेथडच ट्राय करा. ओके, 100% हे वर्क करेल असं मी बोलत नाही, माझं जे सजेशन आहे. म्हणजे मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये असं वर्क करतं. तर आता मी काय करतोय पहा, इथे सबस्टिट्यूशन मला सबस्टिट्यूशनच समजत नाही की इथे काय केलं पाहिजे. मग तुम्हाला फायनली एक आयडिया देतो. 1 प्लस एक्स स्क्वेअर जिथे कुठे दिसेल सबस्टिट्यूशनच्या मेथडमध्ये, 1 प्लस एक्स स्क्वेअर जर का असेल ना, बाय डिफॉल्ट एक्सला टॅन थिटा सबस्टिट्यूट करायचा असतो. 1 प्लस एक्स स्क्वेअर जेव्हा केव्हा दिसेल ना, एक्सच्या जागी टॅन थिटा हाच सबस्टिट्यूशन आपल्याला करायचा असतो. तर मग पहा रे, u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस, याला मी टॅन थिटा सबस्टिट्यूट केला. ओके, -1 डिवाइड बाय एक्सला काय टॅन थिटा. मी इथे सबस्टिट्यूशन मेन्शन पण करतो पाहिजे तर. काय मेन्शन करतोय मी, एक्सच्या जागी मी सबस्टिट्यूट करत आहे टॅन थिटा.
सो यू कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर, हे तर सेक स्क्वेअर असतं. ओके, सेक स्क्वेअरचा अंडर रूट काय बनतो रे, सेक थिटा बनतो. ओके, -1. ठीक आहे, चलो डिवाइड बाय टॅन थिटा, टॅन ऑफ थिटा. ठीक आहे, सो यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, सेकला मी 1 बाय कॉस करूच शकतो ना, -1. ठीक आहे, चलो आता इथे कॉसमध्ये केलंच आहे ना, तर मग साईनला पण मी टॅनला पण मी साईन बाय कॉस करतो. साईन थिटा डिवाइड बाय मी कॉस थिटा मेन्शन करून देतो. हा कॉस इथे जाऊन मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे यू फंक्शन काय बनतो माहिती का रे, टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस ऑफ कॉस थिटा. ओके, डिवाइड बाय दिस इज कॉस थिटा. ओके, होल डिवाइड बाय दिस इज साइन थिटा. ओके, अगेन होल डिवाइड बाय काय आहे, तर हा कॉस थिटा आहे. हा कॉस थिटा आणि हा कॉस थिटा कसा रे कॅन्सल होईल, म्हणजे बनणार काय शेवटी माहिती का, यू इज इक्वल टू काय बनणार माहिती का, यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस थिटा बाय साइन थिटा. आता इथेपर्यंत आपण हे सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता यानंतर आपण काय केलं पाहिजे, तुम्ही जस्ट विचार करा ना की टॅन इनवर्सच्या आतमध्ये काय आला पाहिजे, टॅन आला पाहिजे, तरच तो सिम्प्लिफाय होतो. मग फॉर्म्युला कोणता यूज करणार आता, परत पहा, सर्व काही फॉर्म्युलावरतीच येऊन बसतं बरं. सो टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस थिटा, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला माहिती ना आपल्याला, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. पहा काय नीट, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज केला आपण इथे. डिवाइड बाय, आता जर काही इथे थिटा बाय 2 केला ना, तर डिनॉमिनेटरमध्ये पण थिटा बाय 2 करा. साइन थिटाला मी 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 असं मेन्शन करू शकतो ना. सो 2 कॅन्सल होईल, साइन थिटा बाय 2 आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे साइन थिटा बाय 2 बाय कॉस थिटा बाय 2 हा टॅन थिटा बाय 2 बनेल. सो यू इज ॲक्च्युअली टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा बाय 2. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, म्हणजे यूचा व्हॅल्यू आहे थिटा बाय 2. यूचा व्हॅल्यू काय बनेल, थिटा डिवाइड बाय 2 बनेल. ओके, एक काम करतोय मी, जस्ट मी इथे कंटिन्यू करतोय आता आहे. तर यूचा व्हॅल्यू काय बनला, तर थिटा बाय 2 बनला. ठीक आहे, चलो. ओके, व्हॉट इज थिटा, थिटा काय आहे, तर थिटा हा टॅन इनवर्स एक्स आहे. सो थिटाच्या जागी मी काय सबस्टिट्यूट करतोय पहा, टॅन इनवर्स एक्स डिवाइड बाय 2 ॲज इट इज. तर मग आता डेरिव्हेटिव्ह करणार ना आपण, du बाय dx. हे पहा रे, 2 तर ॲज इट इज मेन्शन करायलाच लागणार मला, 1 बाय 2 मेन्शन करायलाच लागणार. आणि टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर हा असा असतो टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तर हा फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला आहे. आता आपण काय करणार माहिती का, आता आपण सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. सेकंड फंक्शन कंपॅरेटिव्हली थोडंसं इझी बनेल. पहा, एक्सच्या जागी डायरेक्टली मी सबस्टिट्यूट करतोय साइन थिटा, म्हणजे बनणार काय माहिती का, v इज इक्वल टू काय रे, टॅन इनवर्स ऑफ 2, हे पहा एक्सच्या जागी काय साइन थिटा. ओके, अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. काय नाही, एक्सच्या जागी डायरेक्टली साइन थिटा सबस्टिट्यूट केला मी. सो v इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, नीट पहा, 2 दिस इज साइन थिटा. तर पहा 1 मायनस साइन स्क्वेअर काय बनतो, तर कॉस स्क्वेअर बनतो, आणि कॉस स्क्वेअरचा अंडर रूट काय बनतो, तर कॉस थिटा बनतो. ठीक आहे, जस्ट डिवाइड बाय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर हा कॉस 2 थिटा असतो. किती असतो, कॉस 2 थिटा असतो. सो v इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, परत फॉर्म्युला 2 साइन थिटा कॉस थिटा, 2 साइन थिटा कॉस थिटा इज साइन 2 थिटा डिवाइड बाय दिस इज कॉस 2 थिटा. आता पहा बरं, साइन 2 थिटा बाय कॉस 2 थिटा हा टॅन 2 थिटा असणार. ओके, सो v ला मी काय लिहितोय पहा, टॅन इनवर्स ऑफ टॅन 2 थिटा, टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होईल, म्हणजे v चा व्हॅल्यू काय बनेल माहिती का रे, v चा व्हॅल्यू काय बनेल माहिती का, 2 थिटा बनेल, म्हणजे v चा व्हॅल्यू काय बनेल माहिती का, 2 इंटू व्हॉट इज थिटा, सांगा मला थिटा काय आहे, साइन इनवर्स एक्स आहे ना, थिटा म्हणजे कोण, तर साइन इनवर्स एक्स ना. आता मी फाइंड करणार डेरिव्हेटिव्ह. सो सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पहा रे, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 2 ॲज इट इज साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर बघा दोन्ही फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केलेले आहेत. आता फायनली जस्ट आन्सर मेन्शन करतोय मी, माहिती ना आपल्याला, फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx बाय dv बाय dx, अँड दॅट इज इक्वल टू फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx काय आहे, तर 1 बाय 2 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय सेकंड फंक्शनचा पहा रे बाबा, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर 2 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर 2 इंटू 2 इथे 4 बनेल, आणि हा जो ब्रॅकेट आहे तो एकदम सर्वात वरती जाईल. इतकं सिम्प्लिफिकेशन तुम्ही करून घ्याल. आता बस कुठेच जागा नाही आहे. ओके, तर हा प्लीज सिम्प्लिफिकेशन, फायनल सिम्प्लिफिकेशन तुम्ही करून घ्याल.